नमस्कार मंडळी, कशा आहात सगळ्या? शकत स्वस्त असेल, मस्त असाल. मी वर्षा आयुर्वेद रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. सगळ्यात अगोदर सर्वांची मी मनापासून माफी मागते, कारण की 15-20 दिवस झालं आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला नाही, कारण की मी गावाकडे गेले होते गौरी गणपतीसाठी. आणि त्याचबरोबर माझ्या आजीचं ऑपरेशन झालं होतं, तर तिलासुद्धा भेटायला गेले होते, म्हणून मला रेसिपी शूट करता नाही आल्या. आता गावाकडे इकडे येऊन मी 5-6 दिवस झाले, तर म्हटलं तुमच्यासोबत मस्त अशी एक रेसिपी शेअर करावी. आणि सगळ्यात अगोदर नवीन गॅसवर नवीन रेसिपी आणि गोड पहिल्यांदा रेसिपी बनवावी म्हटलं. तर या ठिकाणी आज मस्त असे मी सात्विक लाडू याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात अगोदर मी गॅस लावला. गॅसवर या ठिकाणी मी मातीचा जो तवा असतो तो तवा या ठिकाणी गरम व्हायला ठेवलेला आहे. तुम्ही लोखंडी असाल तुमच्याकडे तर तो घेऊ शकता. जर्मलचे सगळ्यांनाच माहिती आहे भांडे वापरायचे नाहीत, त्याच्यामुळं शक्य असेल तर जर्मलच्या भांड्यामध्ये कोणताही पदार्थ करायचा टाळा. तर मी तवावर थोडंसं पाणी ठेवलं होतं आणि शेंगदाणे भाजायला घेतले होते. शेंगदाणे मस्त असे भाजून घेतले. याचं कारण असं की जेव्हा आपण कोणताही पदार्थ बनवतो, आपले चिक्की बनवायची असेल, लाडू बनवायचे असेल, तर त्याच्यावरचं साल आपल्याला काढायचं असतं पूर्णपणे. आणि पूर्णपणे साल निघण्यासाठीच मी अगोदर तव्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं, जेणेकरून जेव्हा आपण लो फ्लेमवर शेंगदाणे भाजतो तेव्हा ते टरकल्यानंतर अलगदपणे निघाल. आणि खरंच एकदम क्रिस्पी शेंगदाणे भाजले जातात. लो फ्लेमवरच आपल्याला संपूर्ण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत एकीकडे मी बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपले मस्त असे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत. तर ते थंड व्हायला ठेवून देऊयात. या ठिकाणी आपण मी पाक बनवायला घेतला आहे. जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये गूळ भिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचा मस्त असा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, गूळ वितळल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटांनी ना गुळाला थोडासा फेस यायला सुरुवात होते. तर या स्टेजला आपल्याला या ठिकाणी विलायची पावडर आणि बडीशोप टाकायची आहे. विलायची पावडर तुम्ही टाकली, मी नाही टाकली, तर या ठिकाणी फक्त सोप टाकलेला आहे. आणि आणखीन थोडे जर 1-2 मिनटं वेट कराल तर या ठिकाणी जास्त बुडबुडे गुळाला पाकाला यायला तयार होतात. तर या स्टेजला या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे लिंबाचे 2 ते 3 थेंब, जेणेकरून गुळामधील काही खडेबिडे असतील तर तो, किंवा कचरा असेल तर तो आपल्याला वरती साईडला येतो, मग तो आपण काढून घ्यायचा. आता आपल्याला पाक परफेक्ट झाला आहे का नाही हे बघण्यासाठी, जर तुम्हाला जास्त कडक लाडू बनवायचे असेल, कडक चाचणी घ्यायची असेल, तुम्ही आणखीन थोडीशी चाचणी उकळून द्यायची आहे. आणि नाहीतर मग या स्टेजला कळतं आपल्याला लगेच जेव्हा आपण बनवतो तेव्हा जास्तीत जास्त बुडबुडे यायला सुरू होतात चाचणीला. आणि ना एक थिकनेस जो म्हणतो आपण पाकाचा, तो लगेच कळतं आपल्याला गुळाचा पाक जेव्हा आपण करतो तेव्हा. तर तयार झालं की याच्यामध्ये मी हे शेंगदाणे जे त्याचे साल काढले होते तर ते आणि बदामाचे काप या ठिकाणी टाकून घेतले. तुम्ही या ठिकाणी काजूचे कापसुद्धा टाकू शकतात. एकदम मस्त लाडू तयार होतात. ते थोडंसं थंड व्हायला ठेवलं होतं मिश्रण. तर आता मिश्रण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी हाताला थोडं पाण्याचा हात लावायचा आहे आणि ते मस्त गोल लाडू वळून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळेस ना आपण लहान मुलांना चक्की देतो, पण चक्की खाऊन खाऊन मुलांचं म्हणजे मन कसं खायला तर छान लागते, पण आकार त्याचा जास्त चपटा असतो. वेगळं काही मुलांना आकार बनवून दिले की मुलं पटकन खातात, त्यांना वाटतं हा वेगळा पदार्थ आहे. लहान मुलांसाठी हे प्रोटीनयुक्त लाडू तुम्ही नक्की घरी बनवून ठेवा. सकाळी एक दररोज दिला तर लहान मुलांना खरंच उत्तम आहे. इम्युनिटी बूस्ट व्हायला खूप 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 मदत होते आणि दिसायलाही छान आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात. याच्यामध्ये सोपसुद्धा टाकलेला आहे, जेणेकरून ज्यांच्या मुलांचं पोट जर साफ होत नसेल तर त्यांनासुद्धा हा लाडू सकाळी दिला तर पोट साफ होईल. त्याच्यामुळे विलायची टाकल्याच्यानंतर फ्लेवरसुद्धा त्याच्यामध्ये एक ॲड होईल. त्याच्यामुळे हे लाडू एकदम सात्विक आहेत. आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच पटपट मी या ठिकाणी बनवून लाडू घेतलेला आहे. आणि लाडू बनवल्याच्यानंतर पहिला लाडू हा कोण खाणार तर आरोहीच खाते. तिला खूप आवडतात. तिला सगळ्यात जास्त म्हणजे भाजलेले शेंगदाणे गुळ आवडतो, पण मी तिला दररोजचं तसं न मी कधी चक्की बनवते तसं कधी असे लाडू बनवते. खूप सारे रेसिपीज मी गुळ आणि शेंगदाण्यापासून बनवलेल्या आहेत. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडल्यास भेटेल सगळ्या छान मस्त इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतः कामच राहा. वॉचिंग फॉर मोर व्हिडिओज. बाय बाय.